मला समाजकारणाला आणि राजकारण हे खरंच एक म्हणतो ना एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आणि जर आम्हाला महिलेला असो किंवा कुणाला जर समाजकारण खूप स्ट्रॉंग करायचं असेल ना तर राजकारण कंपल्सरी आहे. म्हणजे हे माझं मत कधी झालं जेव्हा मी राजकारणात आले, कारण की जॉब मी केल्यामुळे ना सर माझ्याकडे एक म्हणतो ना आपण एक शिस्तबद्धपणा किंवा टाइम वर पोहोचणं, टाइम मॅनेजमेंट, ते काम आपण छोटस परफेक्ट नाही झालं तर त्याचा ओरडा कसा बसतो आणि तो कसा पचवायचा त्याचा उपयोग मला आता खरं होतोय. ना घराणेशाहीचं राजकारण नाहीये इथे. इथे जो हुशार आहे, जो सक्षम आहे, जो करू शकतो तो इथे राजकारणात येऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना पद दिली जातात आणि पुढे पण घेतलं जातं. आज थेट टॉक मध्ये एका अशा व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत ज्या स्वतः एक समाजसेविका, एक राजकारणी आणि एक उत्तम वक्त्या आहेत. होय, त्या आजपर्यंत हजारो महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवडच्या रोहिणीताई रासकर यांना आपण थेट टॉक मध्ये भेटूया. नमस्कार रोहिणीताई, तुमचं थेट टॉक मध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार, धन्यवाद. तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय, खूप काही गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. एक रणरागिणी असा शब्द मी तुमच्यासाठी शोधलाय, कारण की एक रणरागिणी कशी असते, झाशीची राणी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर या व्यक्तिमत्वांमध्ये, या मातांमध्ये जे काही चपळता होती, ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या होत्या आणि थेट तुम्ही तसंच त्यांचे वैचारिक वारसदार, म्हणजे मी म्हणू शकतो वैचारिक वारसदार तुम्ही तसे आहात त्यांच्या, आणि तुम्ही ऍक्च्युअल मध्ये तशा पद्धतीनं तुमच्या समाजासाठी कार्य करण्याची पद्धत असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील. तर हे सगळं करत असताना आज राजकीय दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात, तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम आहात, स्वतः एक खंबीर व्यक्तिमत्वात, जबाबदार व्यक्तिमत्वात. तर ही सगळी जर्नी तुमच्या आता इथपर्यंत आलेली आहे. मला सुरुवात कुठून झाली इथून जाणून घ्यायला आवडेल. सर्वात पहिले तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली मी खूप छोट्या गावातली महिला आहे. मी बोलठाण गाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक इथून मी आले. लग्न होऊन मी पहिलं माझं नाव रोहिणी रामदास शिंदे. लग्न होऊन मी रासकरांच्या घरात आले, पिंपरी चिंचवड, मुंडव्याचे आम्ही प्रॉपर आहोत. ओके. आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर समाजकार्याचं म्हणतो ना आपण ते जन्मताच मिळालेलं वारसा, बाळकडू मिळालेलं आहे. कारण की वडील माझे शिक्षक असल्यामुळं बाबा आमटेंसोबत वडिलांनी माझे काम केलेलं आहे. अरे वा, बाबा आमटेंसोबत. ग्रेट. आणि नंतर इथं आल्यानंतर पण आपण म्हणतो एखादा हेल्पिंग हँड, म्हणजे कुणालाही मिळालं किंवा कुणाला काही गरज असेल तर मदत करावीशी मनापासूनच वाटते आपल्याला. आणि मग तसं करत राहिले. करता करता मिस्टर, म्हणजे माझे मिस्टर प्रसाद रासकर हे टाटा मोटर्स मध्ये आणि मेळघाट मित्र संस्थेमध्ये त्यांनी पहिले भूकंप झालेला गुजरातचा तेव्हाही त्यांनी काम केलेलं, त्या आदिवासी लोकांसाठी काम केलेलं. आणि त्यानंतर मग माझ्यातली हे बघून त्यांनी मला खरं ऍक्च्युली प्रोत्साहन दिलं. मग छोट्या छोट्या झोपडपट्ट्यांमध्ये असू दे, बचत गट असू दे. सुप्रियाताईंनी सुरुवातीला बचत गट काढलेले, तेव्हाचा माझा बचत गट जवळजवळ 10-12 म्हणजे 13-14 वर्षापूर्वीचा पहिला बचत गट, म्हणजे 2012-13च्या आसपास. म्हणजे करत 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 राजकारण आणि समाजकारण आणि समाजकारणाला राजकारणाची जोड लागते. त्यानंतर मी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. अच्छा, तुम्ही नाशिकचे असल्यामुळे तो नाशिकचा समता परिषद हा माझा पहिला राजकारणातला, म्हणजे समाजकारणातला राजकारणात येण्याचा बेस. अच्छा. आणि सध्या आता कोणत्या पदावरती तुम्ही रुजू आहात, कार्यरत आहात? आता मी सध्या भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला अध्यक्ष, शहराध्यक्ष पिंपरी चिंचवडवर मी आता सध्या काम करते. वा. हे सगळं करत असताना तुम्ही समाजामध्ये, म्हणजे आता जनमानसांपर्यंत डायरेक्टली पोहोचता. मग हे उपेक्षित घटक आहेत, म्हणजे खास करून ओबीसी समाज किंवा जे काही वेगवेगळे समाज आहेत, भटक्या विमुक्त जाती असतील, तर यांचे प्रश्न काय, नेमकं यांना म्हणायचं काय, नेमकं यांना हवं तर काय? आता ऍक्च्युअली कसं आहे सर, आपण म्हणतोय आरक्षण किंवा बाकीच्या गोष्टी ह्या ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी आहे. म्हणजे आपण एज्युकेटेड आहोत, सगळे शिकलेले आहोत, जे मुलं शिकतायत त्यांच्यासाठी आरक्षण शिक्षणात असू दे, राजकारणात असू दे किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये असू दे, ते आरक्षण. पण काही आपल्याकडे काही असे समाज आहेत ना, जे परीट समाज आहेत किंवा जे तांड्या वाड्या वस्ती ते टाकलेले म्हणतो ना आपण, इतका मागास समाज आहे ना सर, त्यांना आरक्षण आहे हेच माहित नाही. सूक्ष्म मायक्रो ओबीसी पण आहेत. आणि आपण ओबीसी आपण जे म्हणतो माळी, धनगर, बंजारी, तेली, सोनार हे सुशिक्षित आणि पुढारलेले किंवा थोडेसे श्रीमंत, कारण की शिकलेली आहेत. बरोबर. पण काही लोक अशी आहेत ना की जे खूपच मागे, त्यांना काहीच माहित नाही. मायक्रो ओबीसी म्हणतो आपण.
तर ते ह्या जो 2 पद्धतीचे ओबीसी आहे त्याच्यासाठी भुजबळ साहेबांनी किंवा ओबीसीच्या नेत्यांनी जो लढा केलेला आहे तर तो याच्यासाठी आहे की त्या ओबीसींना, आपण तरी राजकारणासाठी ओबीसीचं आरक्षण मारतोय, त्याच्यासाठी लढतोय, पण त्या लोकांना आहे ना ओबीसीचं आरक्षण आहे, त्यांनी मुलांनी शिकलं पाहिजे, काहीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आम्ही त्यांच्यापर्यंत तांड्या वस्तीवर जाऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो की तुम्ही तुमच्या मुलांना कमीत कमी शाळेत घाला. बरोबर. कारण की जेव्हा ते 1ली, 2री, 5वी, 8वी शिकतील, आता गव्हर्नमेंटचं शिक्षण फ्री आहे 8वी पर्यंत, तेव्हा ते शिकतील ना, तेव्हा त्यांना त्याच्या पुढचं कळेल की काय आहे. जसे आश्रमशाळा आहेत, आश्रमशाळेंनाही आम्ही स्वतः मदत करतो. लायन्स क्लब ग्रुपच्या माध्यमातून, मी लायन्स क्लब मेंबर आहे अकोडीची, त्याच्या माध्यमातून, माझी मीरा फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या जिथे जिथे कमी आहे तिथे जाऊन आम्ही महिला किंवा माझा जो ग्रुप आहे आम्ही मदत करतो. म्हणजे माझा प्रश्न असाच होता की त्यांना हवं तरी काय, म्हणजे तुम्ही 1 to 1 टच मध्ये तुम्ही दररोज त्यांच्यामध्ये आहात, मिक्स होतात, त्यांना काय हवं आहे काय नको आहे पाहता, मूलभूत गरजा त्यांच्या नेमक्या आहेत, त्यासाठी त्यांना झटावं लागतं, झगडावं लागतं, आणि मग तिथं आपण कशा पद्धतीनं काम करू शकतो. आता आपण जे हे ऊसतोडी वाले लोक असतात किंवा काही भटके विमुक्त धनगर समाजाचा काही ग्रुप असा आहे की जे ते भटके म्हणजे फिरत असतात बघा, ते मेंढीपाळ वगैरे, मग त्यांच्या मुलांना आश्रम शाळेमध्ये आपण शाळेत टाकायला लावणं, त्या मुलींच्या ज्या बेसिक गरजा आहे काय आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं. कारण की शिक्षण हा जो आंबेडकरांनी, शाहू फुले आंबेडकरांनी जो आपल्याला बेस दिलाय ना, मी असा जास्त भर त्याच्यावर आहे की एक मुलगा एक मुलगी शिकली तर अख्खं कुटुंब सुधरेल. आणि मी त्याच गोष्टीवर सर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे तो पितो तो गुरगुरल्याशिवाय. आपण आता सर बर्थडे करायला जाऊ ना एखाद्या आश्रमात किंवा कुठे, तर आपण जाऊन केक कापू, चॉकलेट वाटू, आपण येऊ, किंवा त्याला काय गरज आहे आजचा ड्रेस बीस घेऊन देऊ, मी त्या गोष्टीवर जास्त भर देत नाही. माझ्या मित्रमैत्रिणी फ्रेंड सर्कलला म्हणते तुम्ही करा, पण मी त्या शिक्षणावर भर जास्त देते. कारण की माझं म्हणणं आहे की मला आत्तापुरतं नाही सुधारायचं, त्याचा आजचा दिवस नाही सुधारायचा, त्याचं भविष्य सुधारायचंय, आणि ते भविष्य सुधारायचं असेल ना तर त्यांनी शिक्षणच घेतलं पाहिजे. बरोबर. आणि आम्ही त्या शिक्षणाच्या माध्यमातूनच त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यांना शाळेत घालण्यापर्यंत काय प्रोसेस असतील, काय गोष्टी असतील, भटके विमुक्ताच्या अध्यक्षांशी पण आम्ही कनेक्टेड आहेत. तिथपर्यंत आम्ही त्या पद्धतीने काम करतो. समाजकारणामध्ये तुम्ही एक अव्वल दर्जाचं काम करताय की जे की गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळतील, राशन मिळेल, ह्या गोष्टी मिळतील, त्या गोष्टी मिळतील, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि ते आज देणं गरजेचं आहे. खूप मोलाचं आणि महत्वाचं कार्य करताय. असंच आपला पुढचा प्रश्न आहे. आता समाजकारणामध्ये तुम्ही आहात, राजकारणामध्ये तुम्ही आहात, मग समाजकारण करत असताना आता आपल्याकडे म्हटलं जातं 80% समाजकारण, 20% राजकारण, तर ते 20% राजकारण म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं आज आम्हाला ऐकायला आवडेल. हा प्रश्न थोडासा सर, समाजकारण म्हणजे छान प्रश्न आहे तुमचा की समाजकारणाला राजकारणाची जोड लागते. मी कित्येक दिवस मी राजकारणी लोकांची जोडून आहेत, पण मी राजकारणात प्रवेश नव्हता केला. का नव्हता केला की मला वाटायचं की मी समाजकारण करेल आणि पुढे जाईल. पण जेव्हा मी समाजकारण करत होते ना तेव्हा मी माझ्या नावाने म्हणजे माझ्या एकटीच्या नावाने फेमस होत होते, बरोबर आहे, पण मी किती मला मर्यादा आल्या, मी तेवढीच प्रसिद्ध झाले किंवा मी तेवढ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकले. पण अगोदर म्हणजे माझा प्रवास राष्ट्रवादीपासून आहे सर. मी राष्ट्रवादीत वार्ड अध्यक्षपासून 2010-12 मध्ये काम केलं, नंतर मध्ये राजकारण सोडलं, नंतर मी भुजबळ साहेब आणि त्यांच्या माध्यमातून सरचिटणीस राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहरावर काम केलं. तिथे काम केल्यानंतर अतुल सावे सर आणि चित्राताईंनी मला डायरेक्टच बीजेपी मध्ये प्रवेश करायला लावला. पण मला राजकारणामुळं असं झालं सर, मी किती समाजकारण करू दे, पण जेव्हा माझे प्रश्न असतात ना तर म्हणतो ना आपण कुणीतरी फोन केल्याशिवाय काम होत नाही. बरोबर. आता हे आश्रम शाळांचं असू दे किंवा मुलांना शिक्षणाचं घ्यायचं असलं, मी तिथे किती डोकं लावलं, पण आज जेव्हा मी बीजेपीची पदाधिकारी आहे किंवा मोदी साहेबांसारखे पंतप्रधान आपल्या सोबत आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहेत सगळे, तर त्यांच्या माध्यमातून माझी कामाला मला सोपं जाते. मला जिथे 4 दिवस लागायचे तिथे एका दिवसात माझं काम होतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि मला समाजकारणाला आणि राजकारण हे खरंच एक म्हणतो ना एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि जर आम्हाला महिलेला असो किंवा कुणाला जर समाजकारण खूप स्ट्रॉंग करायचं असेल ना सर, तर राजकारण कंपल्सरी आहे. म्हणजे हे माझं मत कधी झालं जेव्हा मी राजकारणात आले. म्हणजे तुम्हाला समाजकार्य करायचंय पण त्याला काहीतरी मर्यादा आहेत. कुठेतरी आपण राजकारणाशी जुडलो गेलो तर लोकांच्या गरजा डायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आणि आपल्या म्हणतो एका फोनवर आमची कामं पण होतात की आता कुणाचं ऍडमिशन असेल काय असेल, जेव्हा आम्ही काम करतो कार्य आहे म्हणजे समाजकार्याचं आहे, पण हे अशा पद्धतीनं चांगली गोष्ट आहे.
ग्रेट. मग हे सगळं करत असताना आता समाजकारण राजकारण याच्यावर आपण बोलतोय आणि बोलणार पण आहोत, पण हे सगळं करत असताना एक महिला म्हणून तुम्ही ज्यावेळी घरातून बाहेर पडता, सावित्रीच्या लेकी आहोत आपण, अहिल्याबाईंचा वारसा आहे आपल्याला, जिजाऊंचा वारसा आहे आपल्याला, जिजाऊंचे बाळकडू आहेत आपल्याकडे. तर हे सगळं करत असताना एक महिला म्हणून तरी पण आजच्या युग तरी सुद्धा कितीही माणूस आपण पुढारलोय म्हटलं तरी सुद्धा कुठंतरी काहीतरी बॅरियर त्या महिलेकडे असतोच. त्याला तुम्ही कसं हँडल करता, एक महिला म्हणून कसे सदृढपणे सक्षमपणे बाहेर पडता तुम्ही? तुम्ही विचारलेला प्रश्न आहे ना हा, म्हणजे की महिलेला काम करताना त्रासच आहे समाजामध्ये. एक्झॅक्टली, तो डायरेक्ट म्हणजे आहेच. पण त्यासाठी सर आम्ही म्हणतो ना, तुम्ही जसं म्हटलं सावित्रीचे जिजाऊंचे लेखी आहोत, आम्ही जसं काम करतो तसं वाचनही करतो, मोठ्या लोकांसोबतही राहतो, त्यामुळं म्हणतो आमच्यामध्ये एक डेअरिंग आहे. आम्ही आमच्या नेत्या बघतो की त्या कशा डेअरिंगबाज आहेत. बरोबर. आणि हेच आम्ही म्हणतो ना, न घाबरता बाहेर पडतो. जर आम्ही घाबरून बाहेर पडलो ना सर, आम्हाला उद्याच घरी राहावं लागेल. आणि नॉर्मली माझी ओळखच अशी आहे की नॉर्मल लोक मला थोडे घाबरतात, ही काही डेंजर आहे, पण काय आहे सर, राहावं लागतं. बरोबर. तशी मी खूप प्रेम आहे, कारण की माझ्यासोबत खूप महिला किंवा यंग मुलं ही जॉईन आहेत. बरोबर, की ताई आमचे ही कामं आहेत किंवा ते गोष्टी आहेत, कुणाला सल्ला हवा असतो, कुणाला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून हवे असतात. पण जेव्हा मी घरात असते तोपर्यंत शांत असते, जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा स्ट्रिक्टली मी माझ्या काही ज्या गोष्टी आहेत त्यावर मी स्ट्रिक्ट आहे आणि मी त्याच वेळी बाहेर जाते. कारण की घरातल्यांनी आपल्याला खूप विश्वास ठेवून मार्केटमध्ये पाठवलेला आहे की तू तुझं काम करत असताना आपला स्वाभिमान, आपली मागची फॅमिली आणि आपण ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत तो फॅमिली बॅकग्राऊंड आणि आपलं चारित्र्य महिलेचं, तो सगळ्यात पहिले महिलेचं चारित्र्य, राजकारण असो की समाजकारण, आणि राजकारणात आल्यानंतर खूपच या गोष्टी जपणं मला वाटतं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि हा आपला प्रश्न असाच होता, आता आपण घरापर्यंत आलो तर मला असं म्हणायचं, राजकारण समाजकारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फॅमिली, मिस्टर, मुलं, या सगळ्या गोष्टी कशा काय तुम्ही हँडल करतात? आता म्हणतो ना, आई म्हटल्यावर फॅमिली, मुलं आलीत. माझे सासरे आहेत 82 वर्षाचे माझ्या घरी, आणि माझी मुलगी साक्षी कॅनडाला आहे आता, टोरंटो मध्ये. म्हणजे मला इथं थांबवावं लागेल तुम्हाला, कारण की एक महिला जी समाजकारण करते, राजकारणात सक्रिय आहे, हे सगळं करत असताना मुलींना शिक्षण देण्यात किंवा त्यांना संस्कार देण्यात कुठं मागं नाही पडले. मुलगी आज कुठे आहे म्हटलं? कॅनडामध्ये. ग्रेट. माझी मुलगी खूप हुशार आहे. तिला मी मॉडेलिंग मध्येही टाकलं होतं. तर मुलींनी म्हणजे आपण लोकांना सांगतो ना, त्या पहिले आपण आचरणात आणलं पाहिजे. बरोबर. त्यामुळं मी पहिले तिला शिकवलं. इथे बीबीए केलं तिने, थर्मॅक्स मध्ये ती एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून लागली होती. पण मम्मी मला स्कोप पाहिजे म्हणून तिला कॅनडाला पाठवलेलं. आता MBA झालंय, आता ती तिथे एका चांगल्या कंपनीमध्ये ऍक्सेंचर मध्ये ती हाय पोस्टवर आता जॉब करत आहे. मुलगा 12वीला म्हणजे आता 12वीची परीक्षा दिली त्याने. तो पण आता कुठे पुढे करेल आणि बाहेर जाईल, इथे जाईल माहित नाही. पण एवढं करून सर माझी मुलगी पण रिस्पॉन्सिबिलिटी चॅरिटी, त्याच्यामध्ये ती इंटरनॅशनल चॅरिटी याच्यामध्ये तीही एक सोशल काम करते. तिथेही कॅनडामध्ये ती एक वृद्धाश्रमामध्ये महिन्यातनं एकदा भेट देते. वा, आईने दिलेले संस्कार, आईने दिलेले बाळकडू मुलांना साता समुद्र पार जाऊन सुद्धा जिवंत ठेवलेत. आणि मिस्टर टाटा मोटर्स मध्ये आहे, ते त्यांचं शेड्यूल असतं, त्यातनं ते वेळ काढून येतात माझ्यासोबत. पण हे सगळं करत असताना मिस्टर टाटा मोटर्सला जॉबला आहेत आणि तुम्ही तुमची सुरुवात, आपलं बोलणं झालं याच्या आधी की तुम्ही ही जॉब पासून केली, तर त्यावेळी तुम्ही जॉब करणं आणि मग जॉब करत करत ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असणं, कसं काय फेस करायचं या सगळ्या गोष्टींना? मी ऍक्च्युली एक आवड म्हणून जॉब करायला लागले. टाटा मोटर्सच्या जे टेल्को गृहिणीमध्ये इलेक्ट्रॉनिक सेक्शनला मी जॉब केला. तिथे काय मला 1800 रुपये पेमेंट होता. त्याच्यानंतर मी राईट चॉईस प्लेसमेंट, तिथे प्लेसमेंटला जॉब केला. तिथे पार्ट टाइम जॉब मध्ये सगळे 2,500-3 हजारच पेमेंट होता. नंतर मी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून 8-9 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर माझी ओळख भुजबळ साहेबांशी झाली आणि साहेबांनी माझ्यातले गुण वगैरे ओळखून साहेब म्हटले, तू जॉब सोडून तू समाजकारण राजकारणात पूर्णपणे वेळ दे. आणि त्यानंतर मी जॉब सोडला. 7-8 वर्ष झाले. पण फुल टाइम मी समाजकारण असंही तेव्हा करत होते, पण तेव्हा मला तेवढा स्कोप मिळत नव्हता, कारण की ऑफिस टायमिंग लिमिट असतो आपल्याला.
आणि हे राजकारण समाजकारण करत असताना तुम्ही जसं म्हटलात की मी सुरुवातीला 1800 रुपये पगारावरती काम केला, 2500 रुपयावरती काम केलं, तर हे काम करत असताना असं कोणी म्हटलं नाही का, अरे तुझं तर वरचं एवढं सगळं चांगलं आहे, एवढं सगळं व्यवस्थित आहे, तू काय जॉब करते? म्हणजे आजकालच्या जनरेशन मध्ये हे प्रश्न जास्त भेडसावले जात आहेत मुलींना, किंवा आता लग्न होऊन मुलगी चांगल्या घरात दिली म्हणजे आईबाप मुलीला चांगल्या घरातच बघून देतात, पण घरचं जरा जास्तच चांगलं असलं तर मग ती मुलीला जॉब करणं किंवा या गोष्टी कुठेतरी बॅरियर येतो, कुठेतरी अडचण येते. तर तुम्ही अशा घरामध्ये गेला होता एकतर लग्न करून की जिथं सगळं काही सुखसोय आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, आणि तरी पण तुम्ही 1800 रुपये पगाराच्या जॉब, म्हणजे कसं होतं तुमचं त्यावेळीच? कसे लोक काय अगदी म्हणजे ओळखलंय की लोक मला काय बोलली. कारण की मी जेव्हा टेल्को गृहिणी जॉबला जायचे तेव्हा माझा मुलगा पहिलीला होता. दिवसभर मुलगा शाळेत जायचा, मुलगी शाळेत जायची, आणि मग मी काय करणार, म्हणून मी टेल्को गृहिणीमध्ये विचारून, मिस्टर टेल्कोत असल्यामुळे मग मी तिथे काहीतरी करायचं, कारण की शांत बसवत नाही ना, त्यामुळे मी जॉबला गेले. मला भरपूर जण बोलायला लागले की हिला काही कमी असेल म्हणून ही कामाला जाते. रिलेटिव्ह पण, नातेवाईक पण बोललीत मला, बोलली नाही असे नाही, पण मिस्टरांचं एकच मत असायचं की नोकरी करणं हा फक्त पैसे कमवण्यासाठी नाहीये. तू जेव्हा त्या तिथे जाशील आणि तिथे अनुभव घेशील ना की तू काय करते, कारण की जॉब मी केल्यामुळे ना सर माझ्याकडे एक म्हणतो ना आपण एक शिस्तबद्धपणा किंवा टाइम वर पोहोचणं, टाइम मॅनेजमेंट, किंवा काम कसं करून घ्यायचं कुणाकडनं, किंवा काम कसं करायचं, ते काम आपण छोटंसं परफेक्ट नाही झालं तर त्याचा ओरडा कसा बसतो आणि तो कसा पचवायचा, त्याचा उपयोग मला आता खरं होतोय. हे सगळं मी शिकले, कारण की आपण जेव्हा हाऊसवाईफ असतो ना, मेरी सुनो काय चुकलं तर असं वाटतं मीच बरोबर आहे. पण मी जेव्हा बाहेर गेले ना त्याचा अनुभव मला यातनं आला, शिस्त लागली. आणि मी पहिले गृहिणींमध्ये काम केलं, नंतर प्लेसमेंट मध्ये, आणि नंतर इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर. तर या सगळ्याचा उपयोग आहे ना मला. मी जिथे जाईल, कुणाला जर पोस्टात खातं उघडायचं त्याचं नॉलेज माझ्याकडे आहे, बचत गट काढायचं त्याचं नॉलेज आहे, बीव्हीजी सोबत सुद्धा सर माझं टायअप आहे, माझ्या स्वामी एंटरप्राइजेस गायकवाड साहेबांसोबत, की मला माझ्या स्लम एरियातल्या महिला असतील त्यांना जॉब लावायचा असेल, आता मी बीव्हीजी मध्ये माझा सब कॉन्ट्रॅक्ट आहे, तर मी त्यांच्याशी कॉल करून माझ्या महिला तिथे लावते. हे नॉलेज माझ्या जॉबमुळे आलंय सर मला. ग्रेट. महिलांना बचत गट काढायचे, महिलांना पोस्टात खातं उघडायचं, महिलांनी सेव्हिंग कशी करावी, हे इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून त्याच्याकडे मी जेव्हा काम केलं, LIC एजंट यांच्याकडे, सगळ्या गोष्टी सर मला माहिती. तुम्ही कुठलेही विचारा, म्युच्युअल फंड विचारा, गोष्ट विचारा, म्हणजे लोन घ्यायचं कसं, म्हणजे महिलांना मला कुठलाही प्रश्न विचारला की उत्तर देता येतं का, माझा एवढ्या वर्षाचा अनुभव मला आज इथं कामा येतोय. खरंय. कारण की आज महिला, हे बघा, तुम्ही तुमच्या माध्यमातून महिलांना बचत गट शिकवताय, तुम्ही तुमच्या माध्यमातून महिलांना पैसे कसे मिळवायचे हे शिकवताय, पण त्या महिलांनी आलेल्या पैशाचं काय करायचं हेही तुम्ही शिकवता. आणि आज सध्या काळाची ती गरज आहे. तर राजकारणामध्ये युवक युवती महिला या सगळ्या लोकांच्या सोबत तुमचा जास्त संपर्क येतो, आणि मग प्रॉब्लेम काय होतो या लोकांचा की पैसे येत आहेत पण त्या पैशाचा फ्लो मॅनेज करण्यासाठी तुम्ही काय सल्ले कसे देताय? आता आपण ज्या माझ्या म्हणजे स्लमच्या पण आहे किंवा नॉर्मल पण बरेच मैत्रिणी माझ्या कनेक्टिव्हिटी मध्ये आहे. आता पोस्ट हा म्हणतो ना सेफ पोस्ट असू दे, सेफ मध्ये आहे. ज्यांची घरं नाहीयेत त्या बायका घाबरतात की लोन घेऊन करायचं, लोन कसं फेडायचं. लोनवाले एजंट माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना करायचं असतं सगळं पण माहिती नसतं. मग ते आपलं ताई तुमच्या ओळखीचं आहे चला म्हणजे, आणि ज्या म्हणतो ना डेली सेव्हिंग असतात, काहींचे छोटे छोटे भाजीपाल्याचे धंदे असतात, डेली रिकरिंग, मंथली रिकरिंग, म्युच्युअल फंड्स आहेत, म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी, कारण मी ज्यांच्याकडे काम केलं त्यांच्याकडे मी पाठवते सर. त्यांना विश्वास बसायला लागलाय की ताईमुळे आम्ही पुढे आलो. आणि महिला सक्षम होण्यासाठी सर माझं पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच वाक्य, महिला सक्षम केव्हा होणार आहे, जेव्हा ती आर्थिक सक्षम होणार आहे. नुसतं ती म्हणतो ना आपण तू सक्षम होणार नाही. जेव्हा तिच्याकडे पैसा असेल ना ती आर्थिक सक्षम होईल तेव्हाच महिला सक्षम होणार आहे. एक्झॅक्टली. आणि त्यासाठीच मी जास्तीत जास्त प्रयत्न करते. मला असं वाटतंय की महाराष्ट्रातले जेवढे कोणी राजकारणी महिला किंवा जे कोणी राजकारणी पाहतात त्यांनी हा मुद्दा डोक्यात घ्यावा की महिलांना म्हणजे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण जो काही डोलारा पेटतोय, आणि त्यात सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिकता.
पैसे असतील तर सगळं काही शक्य आहे. आणि आर्थिकतेचे धडे ज्यावेळी महिलांना आपण देऊ, आर्थिकतेबद्दल जेव्हा आपण महिलांना सांगू, तेव्हा खऱ्या अर्थानं ती महिला, ती स्त्री नक्कीच सक्षम होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण मार्केटिंगचेही महिलांना प्रशिक्षण दिलंय. जॉब रेडीच केलं तुम्ही त्यांना. कुठल्या गोष्टीत कमी नाही ठेवलेलं. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर हे सगळं करत असताना मला प्रश्न असा आहे की ज्या काही मुली आहेत किंवा ज्या काही महिला आहेत, ज्या आता ज्यांना राजकारणात यायचं आहे, ज्यांना राजकारणाबद्दल कुठेतरी एक आवड आहे, इंटरेस्ट आहे, भले फॅमिलीमधून कोणी असे, वारसा असो वारसा नसो, पण त्यांना काहीतरी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? छान. म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी छान आणि मस्त आहे. कारण की कसं आहे ना सर, आता जसं आता मी राजकारण म्हणून नाही बोलत आहे, पण एक जसं भारतीय जनता पार्टीने हे म्हणजे पूर्वगत चालत आलेलं म्हणतो ना, घराणेशाहीचं राजकारण नाहीये इथे. इथे जो हुशार आहे, जो सक्षम आहे, जो करू शकतो, तो इथे राजकारणात येऊ शकतो. आणि त्यासाठी त्यांना पद दिली जातात आणि पुढे पण घेतलं जातं. हे मी भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन शिकलीये किंवा मी बघितलंय की खरंच मी एका पदावरनं डायरेक्ट त्यांनी मला माझी कॅपेबिलिटी बघून थोड्या दिवसात आमचे शहराध्यक्ष शंकरभाऊ शेठ जगताप यांनी मला ओबीसी महिला अध्यक्ष केलं. का? त्यांनी माझी मागची कॅपेबिलिटी बघितली, कामाची पद्धत बघितली आणि केलं. याच्यासाठी असं नाहीये की राजकारणात येण्यासाठी तुम्हाला वारसा पाहिजे, ते संपलंय सर ते राजकारण. आता ज्याला राजकारण करायचं त्याची स्वतःचं टॅलेंट पाहिजे, स्वतःची सगळ्यात पहिली क्षमताही पाहिजे रात्रंदिवस पळण्याची. नुसतं राजकारणात जाऊन म्हणजे फोटो काढून कोणी येत नाही. क्षमताही पाहिजे, तळमळ पाहिजे आणि एक दुसऱ्यासाठी करण्याची म्हणतो ना आपण काहीतरी मनात तीव्र इच्छा पाहिजे. आणि नक्की नवीन पिढीने राजकारणात यावं. आणि जेवढी एज्युकेटेड पिढी राजकारणामध्ये येईल ना, तेवढं राजकारण आपलं आणखी सुधारेल. की आता सगळं डिजिटल झालंय, सगळं डिजिटल आणि गरजेचं आहे. युवकांनी किंवा सुशिक्षित लोकांनी राजकारण, आजपर्यंत ती एक भारताबद्दल माहित नाही, पण पहिल्यापासून राजकारणात येणारी लोक म्हणजे सुशिक्षित नाहीयेत. मग राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सुशिक्षित लोकांचा काहीतरी वेगळा आहे. मग त्या सुशिक्षित लोकांना सांगणं असं आहे की तुम्ही उतरा. तो एक जोक माहिती असेल सर तुम्हाला, जे खूप शिकतात ना ते डॉक्टर, सायंटिस्ट वगैरे होतात, जे कमी शिकतात ते बिझनेसमॅन होतात, आणि जे 10वी नापास होतात ते राजकारणात जातात, असं पहिले म्हणायचे. बरोबर. पण आता तसं बदलू लागले. आणि हे गरजेचं आहे, हेच भारताच्या विकासासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी. आणि ताई, तुमच्याकडून असंच कार्य होत जाऊ, तुमच्या माध्यमातून समाजाची सेवा होते, त्याचा आम्हाला अभिमान आहे. थेट टॉकला तुम्ही आपला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार आहे. आणि तुमचे आशीर्वाद असेच आम्हाला आणि गोरगरिबांना मिळत जाऊ. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.